टू वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. नाहीतर तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला असेल अरे आमदार बोलेल, खासदार बोलेल, मंत्री बोलेल, आम्हाला ऐकायचं आणि ऐकून जे आहे ते घरी निघून जायचं. पण मला आपल्याकडून ऐकायला आनंद वाटेल. आज काही लोकांनी जे आहे हे सिच्युएशनचा जे आहे ऍडव्हान्टेज घेऊन जेनझीला वोटर म्हणून टार्गेट करतायत. पण मला तसं करायचं नाही. इथे मोठ्या संख्येमध्ये आपण हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित आहात. आपण एक देशाची ताकद आहात. पुढे येणाऱ्या काळामध्ये देश कुठल्या दिशेला जाणार आहे हे आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवायचं आहे. तर मी आपल्या सगळ्यांना इथून विनंती करणार आहे, माईक कोणाकडे आहे का? माईक खाली. बोलणार का तुम्ही? किती लोक बोलणार आहेत? बॅच घालणाऱ्यांनी हात वरती नका करू. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की जसं आपण एक दुसऱ्याबद्दल बोलतो, आपल्या करिअर बद्दल बोलतो, आपल्या भविष्याबद्दल बोलतो, आपल्या मित्राबद्दल बोलतो, एक दुसऱ्याशी चर्चा करतो, मला वाटतं तसं जर अनफिल्टर्ड चर्चा आणि आपल्यामधून काही सजेशन्स जर काही आले तर आम्ही ते सरकार दरबारी असेल, महाराष्ट्र सरकारकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी मांडू शकतो. तर मला आपल्याला काही लोकांना विनंती करायची आहे की आपल्याला जे काही विचारायचं असेल, जे काही सांगायचं असेल की बाबा आमचा या विषयामध्ये जो आहे तो विचार केला पाहिजे. पुढे येणाऱ्या नोकरी धंद्यामध्ये जे आहे, शिक्षणामध्ये जे आहे, आपण काय केलं पाहिजे, एक कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा जी है ती अपन या ठिकाणी मुर्जिया का करेंगे ना. डिफिकल्ट क्वेश्चन रहेगा तो आपको उत्तर देना पड़ेगा इधर. अरे कोणाला बोलायचंय की नाही? माईक द्या, एक दोन माईक द्या.